सुस्वागतम स्वागतम हर्ष स्वागतम. रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून मायबाप रसिक प्रेक्षक हो, या ठिकाणी कलगीपुराचा जंगी सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थात कलगीवले शाहीर आपण जर पाहिलं तर आपल्या खेडचे सुपुत्र सन्माननीय शाहीर वेदांची जाधव, तसेच तुरेवले शाहीर सन्माननीय नांद्याचा वाघ ज्याला म्हटलं जातं असा जितेश दादा गुरव यांचा कलगीपुराचा जंगी सामना याच रंगमंचावरती थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. मायबाप रसिको प्रेक्षक हो, सुरुवातीला थोडा वेळेला विलंब झाला त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो. थेट आपण लेट का होईना थेट आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतोय. तरी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही कोकणची लोककला कालांतरानं जर आपण पाहिलं तर कोकण म्हणजे जमिनीवरचं लाल मातीत वसलेलं जमिनीवरचं स्वर्ग हे जणू कोकण. त्याच कोकणातील माणूस आपल्या पोटापाण्याची खळगी भागवण्यासाठी म्हणायला गेलं तर कुठे 8 तास कुठे 12 तास आपल्या ईदभर पोटासाठी रातभर कष्ट करत असतो. तोच कोकणी माणूस आपल्या पोटाची खळगी भागवत असताना अगदी आपल्या संस्कृतीचा वारसा आजवर जोपासत आला. अख्ख्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर बघायला गेलं तर एकमेव असा विभाग आहे कोकण विभाग. त्या विभागामध्ये कालांतराने कलेला बदल होत गेला. निसर्गामध्ये जशा पद्धतीने ऋतूमध्ये बदल झाला तसाच कोकणी माणसाच्या कलेमध्ये बदल होताना आपण पाहिला. बघा, जर आपण पाहिलं तर मृग नक्षत्राची चाहूल यावी, पावसाच्या हलक्या सरी बरसत जाव्या आणि माझ्या कोकणी माणसाची थाप अगदी ढोलकीच्या शाहीला दिसावी. माझा कोकणी माणूस गणरायाच्या स्वागतासाठी आपली साखळी नृत्याची कला असेल, अर्थात शक्ती तुरा असेल आणि आताचा कलगी तुरा असेल, संच घेऊन शाखा घेऊन गणरायाच्या स्वागतासाठी अवघा संच व्हावा. नव्हे नव्हे तर त्या पावसाच्या सरी संपून जाव्या आणि गुलाबी थंडी कडकडाट यावा आणि त्या गुलाबी थंडीच्या कडकडाटामध्ये माझा कोकणी माणूस नमन कलेचा संच घेऊन आपली कोकणी कला जोपासत जावा. नव्हे नव्हे तर तीच गुलाबी थंडी होळीच्या कडकडाटामध्ये जळून खाक व्हावी आणि माझा कोकणी माणूस संकासुराची रूप घेऊन माझ्या कोकणामध्ये कला आपली सादर करताना पाहावा. बघा, वेळेनुसार बदलणारा माझा कोकणी माणूस आज मात्र गावावरून कोसावरचं अंतर पार करून हजारो मैल मुंबईमध्ये येऊन सुद्धा आपली कला जोपासण्यासाठी जोमानं प्रयत्न करतोय. त्या कोकणीसाठी, कोकणी माणसासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हीच कला मित्रांनो, तीच कला सादर करण्यासाठी आपल्याच कोकणातील 2 युवा शाहीर जर आपण पाहिलं तर शक्तीवाले शाहीर सन्माननीय राजेश दादा निकम यांचे शिष्य सन्माननीय वेदांत दादा जाधव आणि तसेच तुरेवाले शाहीर सचिनजी धुमक यांचे शिष्य अर्थात जर आपण पाहिलं तर जितेश दादा गुरव या युवा शाहिरांचा हा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तरी कुणी कुठे जायचं नाहीये, पाहत राहायचंय, ऐकत राहायचंय. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडीचा म्हणजे म्हणायला गेलं तर कलगी तुरा थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी जर आपण पाहिलं तर अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच जर आपण पाहिलं तर शिवसेना शाखा भायखळा शाखा अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत पवार असतील, तसेच सन्माननीय रमेश देशमुख साहेब असतील, मितेश गडशी साहेब असतील, मनसे विभाग प्रमुख, तसेच दिनेश दादा कुलतळकर, शाहीर संदीप दादा सावंत, शाहीर योगेश कातकर, सन्माननीय श्री सुधाकर मस्कर, सन्माननीय शाहीर झराजी वीर, तसेच शाहीर तुषारदादा पंधरे, तसेच शाहीर सचिन दादा धुमक आणि अर्थात या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात अर्थात मधुकर बाबा पंधरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात. अर्थात जर आपण पाहिलं तर या गर्दीमध्ये जर आपण पाहिलं तर विकाजी लांबरेबुवा देखील असतील आणि आपण पाहिलं तर कोकण भूषण पुरस्कार प्राप्त सप्तसुरांचे बादशाह सन्माननीय राजेदादा निकम हे देखील या आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तसेच अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आपण पाहतोय. तरी
या ठिकाणी संदीप दादा खैर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मनापासून सर्वांचं स्वागत करूया आणि लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मी दोन्ही शाहिरांना विनंती असेल की आपण वेळेत कार्यक्रम चालू करायचा आहे, वेळेत कार्यक्रम आपण आटपायचा आहे, कारण रसिक वर्ग लांबच्या पल्ल्यावरून आलेला आहे. आणि सर्वांना एक प्रेक्षकांना विनंती असेल, कृपया कुणीही खाद्यपदार्थ या ठिकाणी खाऊ नये. जर आणले असतील तर आपण बाहेर जाऊन खावे. कुणीही मद्यपानाचं व्यसन करू नये, अन्यथा मद्यपान व्यसन केलेलं कुणी आढळल्यास तर त्यांना रोख रक्कम 5,000 रुपयाचा दंड आकारण्यात येईल. देऊया दोन्ही शाहिरांना शुभेच्छा आणि प्रथम बारीला दोन्ही शाहिरांना आपण शुभेच्छा देतोय. इथेच थांबतोय. धन्यवाद.
चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 तर सर्वात प्रथम कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी बुवांनी आपला पास आणि आपला विषय इकडे घेऊन यायचा आणि माझा विषय त्याने घेऊन जायचा. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार. म्हणून काय म्हणायचं, रसिकांना बंधन करतोय, काय म्हणायचं बघा. तुला स्मरणार आहे, भान हरणार आहे. तुला स्मरणार आहे, मी भान हरणार आहे. या रंगणी रसिका चरण तुझे धरणार आहे. या रंगणी रसिका चरण तुझे धरणार आहे. तुझ्या तू याले करा, दे रे मायेचा आसरा. तुझ्या तू याले करा, दे रे मायेचा आसरा. तुझ्या कृपेने मी रसिका आज तरणार आहे. तुझ्या कृपेने मी रसिका आज तरणार आहे. तुझ्या कृपेने मी रसिका आज तरणार. विद्या 64 कलेचा अधिपती, सुख हरता दुःख हरत्या गजाननाला वंदन करून नटराजाला, या नटेश्वराला त्रिभार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज, बहुजन प्रतिपादक
सिंहासनाधीश्वर जाणता राजा अखंड विश्वाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून राजमाता बाळासाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक मैत्री यारी ग्रुप मुंबई आयोजित कलगी तुऱ्याचा जंगी सामना तरी मी कलगी तुरा उन्नती मुंबई मंडळाचा कलगीवाला शाहीर वेदांत दत्ताराम जाधव मुक्काम पोस्ट रसालगड तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मिती शाखा नृत्य कला गायन नाच मंडळ फोंडे जोगळीवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने जमलेल्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा उजरा तर मंडळी सर्वात प्रथम आजच्या या कार्यक्रमाचं खरं नियोजन जरी मैत्री यारी ग्रुप आयोजित जरी हा कार्यक्रम असला तर या कार्यक्रमाचं खरं नियोजन आम्हा दोन्ही शाहिरांच्या आयोजनातून या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे कारण ते पुढे सांगणार आहे म्हणून आजच्या कार्यक्रमाला सर्वात प्रथम मी ज्यांच्यामुळे घडलो ते म्हणजे माझे गुरुवर्य शाहीर विजय निकम वस्ताद शाहीर राजेश कुमार निकम यांना सर्वात प्रथम मी मानाचा उजरा करतो व तसेच आज मला संगीताला ज्यांची कायम स्वरूपी साथ असते ते म्हणजे माझे जीवाभावाचे कलाकार माझे ढोलकीपट्टू अपूर्व झाडेकर मला ढोलकला साथ देत आहेत शिवम किरडावकर कीबोर्डला मला साथ देत आहेत मयूर जुगडे बेंजो संदेश घणेकर आणि ऑक्टोपेडला मला साथ देत आहेत सुमित पुढे आणि हा साऊंड सिस्टम हा प्रत्येक आवाज रसिकांपर्यंत पोहोचवणारे आमचे साईराम साऊंड आमचे दापोली मधील आसोडगावचे सुपुत्र राजूदादा पड्याल त्यांना देखील माझा शाहिरी मानाचा आणि आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शाहीर वर्ग मान्यवर वर्ग उपस्थित आहेत तसेच शाहीर तुषार पंधरे विकास लांबोरे बुवा बरेचसे शाहीर नामवंत शाहीर आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत समीर बुवा मेटकर व तसेच नमन लोककला संस्थेचे अध्यक्ष माननीय रवींद्र मटकर साहेब हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत व तसेच कोकण भूषण पुरस्कार सन्मानित माझे वस्ताद शाहीर राजेश निकम बुवा सुद्धा आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि खास करून आजच्या कार्यक्रमाचं जे निवेदक अँकरिंग ज्यांनी केलेलं आहे ते माझे आधारस्तंभ सिद्धेश दादा उतेकर यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा अनेक शाहीर वर्ग आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत व तसेच माझी शाखा समीर बुवा मेटकर यांची शाखा जी आहे जय हनुमान नासनाडे यांना देखील माझा शाहिरी मानाचा उजळा त्यांचं मला खूप सहकार्य आहे या कार्यक्रमासाठी आणि सर्वात प्रथम ज्यांच्यामुळे आज या नवीन कलाकार असो जुना कलाकार असो त्यांची ओळख ही प्रेक्षकांपर्यंत जाते ते म्हणजे माझे कोकणातील युट्यूबर्स त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा उजळा आता सर्वांना मुजरा करून झालेला आहे की नाही आता राहिले बुवा माझे प्रतिस्पर्धी शाहीर जितेश गुरव बुवा यांना सुद्धा अगदी मानाने शाहिरी मानाचा मुजरा करतो बुवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व लिहून घ्यायचं काय हयगय करायची नाही आजचा सामना हा सामनाच होणार जरी बुवांचा सामना आजचा मुंबई रंगमंचावरचा पहिलाच आहे पण बारी ही बारीच होणार हे तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगतो म्हणून आणि पुन्हा एकदा माझ्या गावाचे ग्रामदैवत आई जोडाई बागजाच्या चरणी नतमस्तक होऊन मुंबा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य विजय बुवा निकम दौलत निकम वस्ताद राजेश निकम यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या कार्यक्रमास सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र
विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. म्हणून सर्वांचा जास्त वेळ न घेता नुकतेच 10 तारखेला गुरुपौर्णिमा होऊन गेले, म्हणून माझी स्तवन माझ्या गुरुंना मी अर्पण करतोय. काय म्हणायचंय त्यांच्या चरणाशी माझी मी स्तवन ठेवतोय. म्हणायचंय काय बघा. अरे गुरु ज्ञानानेच या जीवनाला खरा अर्थ आहे. गुरु ज्ञानानेच खरा जीवनाला खरा अर्थ आहे. अरे तोच या कलियुगामधला अरे खरा परमार्थ आहे. अरे कलावंतांच्या जीवनाचे हेच खरे सार्थ आहे. कलावंतांच्या जीवनाचे हेच खरे सार्थ आहे. अरे गुरुच्या ज्ञानाविना अवघे जीवन सारे व्यर्थ. म्हणून स्तवन गातोय. म्हणायचंय काय त्याआधी माझे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन धुमकबुवा यांना सुद्धा मी शाहिरी माळा समजराव त्यांचं नाव राहून गेलं सगळं, म्हणून स्तवनाला सुरुवात करतोय. काय म्हणायचंय बघा. वेळू कसे मी सांग तुमचे उपकार, तुम्हीच केले माझे स्वप्न साकार. वेळू कसे मी सांग तुमचे उपकार, तुम्हीच केले माझे स्वप्न साकार. घडविले एका क्षणात तुम्हाला, घडविले एका क्षणात. गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर, गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सभारणात. गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सभारणात. कसे मी सांग तुमचे उपकार, तुम्हीच केले माझे स्वप्न साकार. वेडू कसे मी सांग तुमचे उपकार, तुम्हीच केले माझे स्वप्न साकार. घडविले एका क्षणात तुम्हाला, घडविले एका क्षणात. गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर, गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सभारणात. 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 वेडू कसे मी सांग तुमचे उपकार, तुम्हीच केले माझे स्वप्न साकार. वेडू कसे मी सांग तुमचे उपकार, तुम्हीच केले माझे
गुरुराया मी तुमच्या ध्यानावर उभा आहे या सभारणात 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 हृदयात ज्ञानाची ज्योत लावली तू हृदयात ज्ञानाची ज्योत लावली तू राहून उभी पाठी दिली सावली राहून उभी पाठी दिली सावली राहून उभी पाठी दिली सावली अज्ञान दूर करण्या सदा धावली तू अज्ञान दूर करण्या सदा धावली तू आहे ही धन्य माझी गुरु माऊली आहे ही धन्य माझी गुरु माऊली आहे ही धन्य माझी गुरु माऊली चढविली तूच मनात मला चढविली तूच मनात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सभारणात 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 होता गायनाचा मनी माझा ध्यास होता गायनाचा मनी माझा ध्यास सरस्वतीचा भरला अंतरात श्वास होता गायनाचा मनी माझा ध्यास होता गायनाचा मनी माझा ध्यास सरस्वतीचा भरला अंतरात श्वास सरस्वतीचा भरला अंतरात श्वास सरस्वतीचा भरला अंतरात श्वास वासुर नाही दिला सुरांचा आभास वासुर नाही दिला सुरांचा आभास म्हणून झालं तुमच्या चरणाचा दास म्हणून झालं तुमच्या चरणाचा दास म्हणून झालं तुमच्या चरणाचा दास सादर करतो जनात मला सादर करतो जनात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सभारणात 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 वेडू कसे मी सांगा तुमचे उपकार तुम्हीच केले माझे स्वप्न साकार वेडू कसे मी सांगा तुमचे उपकार तुम्हीच केले माझे स्वप्न साकार घडविले एका क्षणात तू मला घडविले एका क्षणात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सभारणात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर उभा आहे या सभारणात गुरुराया मी तुमच्या ज्ञानावर
उभा आहे या सभावना बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंड अखंड सदा लाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा स्तवन झालेलं आहे. बुवांकडे येऊया हळूहळू. गण म्हणायचंय काय बुवा नीट लिहून घ्या. गण काय म्हणतोय बघा. नंतर तुमच्याकडे मी येतो गणानंतर. नंतरचा खरा जो कलगीतुराची खरी मजा असते ना ती ह्याच्या पुढे आहे. पण आधी त्या गणपती बाप्पाला वंदन करूया मग बुवांकडे जाऊया. म्हणून जास्त वेळ न घेता गण काय म्हणायचंय बघा. आगमनाचे वेळ लागले साऱ्या भक्त जना. अरे सांगतो मी व्यथा माझ्या लाडक्या गणा. अरे दिन रात आठवण येते तुझी रे क्षणोक्षणाला. आणि आतुर झाले हे मन माझे अरे बाप्पा तुझ्याच दर्शना. बघा गणपती लवकरच आहेत. सर्वांना गावी जाण्याची ओढ लागलेली आहे. म्हणून त्या गणरायाची आगमनाची चाहूल लागते. कधी एकदाचा तो 27 ऑगस्टचा दिवस येतोय आणि माझा कोकणकर गावाला जातोय. म्हणून त्या गणपतीला माझं काय सांगणं, त्या गणपतीला काय अडवणे म्हणायचंय काय बघा. तुमचो ना म्हणून व चाल गणाची आहे. लक्ष द्या. गण म्हणायचं बघा. वाट किती पाहू मी तुझ्या आगमना. अरे वाट किती पाहू मी तुझ्या आगमना. ओढ लागली मला तुझ्या दर्शनाची. अरे भेट देण्या तुझ्या लेकराला. सांग कधी येशील तू घराला. बाप्पा हा भक्त काय सांगतोय. भेट देण्या तुझ्या लेकराला. सांग कधी येशील तू घराला.
वेळ कमी आहे तरी सुद्धा वेळेअभावी एकच अंतरा गणाचा घेतलाय. आता महत्वाचा मुद्दा, कलगीतुऱ्याची जी खरी गंमत असते, मजा असते, ती गवळणीपासून येते. म्हणून आजच्या माझ्या बारीचा जो आजचा काना आहे ना, तो माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, पण कलियुगामध्ये राधा कानापेक्षा मोठी होती. म्हणून बुवा माझी गवळण नीट ऐका, व्यवस्थित लिहून घ्या, अजिबात फाडाफोड करायची नाही. गवळणीची कटिंग तुम्ही देणार, मला 100% गॅरंटी आहे, कारण तुम्ही अनुभवी शाहीर आहात, ते आता आल्यावर इथे दिसेल. परंतु बुवांचा जरी पहिला कार्यक्रम असला या मुंबई रंगमंचावरचा, तरी सुद्धा बुवा अगदी जोमाने कार्यक्रम करणार. म्हणून बुवांसाठी गवळण आज खास गवळण आलेली आहे. गवळणीचा विषय असा आहे, तो कान्हा त्या मथुरेच्या बाजाराला ह्या गवळणी सगळ्या जातात, तेव्हा त्यांची वाट अडवतो, त्यांचा दहीदूध चोरतो, त्यांचे माठ फोडतो. तोच विषय माझ्या गवळणीमध्ये आहे, म्हणून तुम्हाला गवळण देतोय. म्हणायचंय काय बघा, या कान्हाचा पोरीनो तुम्ही विचार करा अरे धरून सोंगाडी आला कानाला 4 चौहात. नम्र हो मुनी याच्या पुढे साऱ्यांनी हात जोडा. अरे जर नाही ऐकलं या कान
थोबाड म्हणून बोलणं गवळण खास आजच्या माझ्या बरीच्या काना जो आहे त्याला खास गवळण देतोय. काय म्हणायचंय बघा. आनंद यशोदेचा पोर आहे गोकुळचा चोर. नंद यशोदेचा पोर आहे गोकुळचा चोर. चांगला भेटला यमोक्यात नाही याला आज सोडणार. चांगला भेटला याच म्हणून चांगला भेटला यमोक्यात नाही याला आज सोडणार. आणि मग कान्हा या चार चौखात रे कान्हा तुझा राधा थोबाड फोडणार. चार चौखात रे कान्हा तुझा राधा थोबाड फोडणार. गोकुळचा चोर. नंद यशोदेचा पोर आहे गोकुळचा चोर. चांगला भेटला यमोक्यात नाही याला आज सोडणार. चांगला भेटला यमोक्यात नाही याला आज सोडणार. चार चौकात रे कान्हा तुझा राधा थोबाड फोडणार. चार चौकात रे कान्हा तुझा राधा थोबाड फोडणार. चार चौकात रे कान्हा तुझा राधा थोबाड फोडणार. सर्व दह्या दुधाचे मान याच्या घरात सुद्धा भरलेले आहे. तरी पण त्या गवळणीच्या घरामध्ये जाऊन चोऱ्या माऱ्या करायच्या त्यांचे माठ फोडायचे सवय त्याला घाण आहे. करेल काय म्हणून हा घरात असून सांगा का करतो दह्या दुधाची चोरी. दह्या दुधाची चोरी. दह्या दुधाची चोरी. जमून आलं तुला झाला या साऱ्या गोकुळच्या पोरी. साऱ्या गोकुळच्या पोरी. साऱ्या गोकुळच्या पोरी. तुला उखळाला बांधून थोडे तुझी आज मोडणार. तुला उखळाला बांधून थोडे तुझी आज मोडणार. चार चौकात रे कान्हा तुझा राधा थोबाड फोडणार. चार चौकात रे कान्हा तुझा राधा थोबाड फोडणार. चौकात रे कान्हा तुझा राधा थोबाड फोडणार. चार चौकात रे कान्हा तुझा राधा थोबाड फोडणार. नंद यशोदेचा पोर आहे गोकुळचा चोर. नंद यशोदेचा पोर आहे गोकुळचा चोर. चांगला भेटला यमोक्यात नाही याला आज सोडणार. चांगला भेटला यमोक्यात नाही याला आज सोडणार. चार चौकात रे कान्हा तुझा राधा थोबाड फोडणार. 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 कोणाला गवळण दिलेली आहे व वेळ कमी आहे म्हणून एक मुखडा आणि एक अंतरामध्ये गाणे ठेवतोय. माझा विषय लेखी विषय बोवांना दिलेला आहे. रसिकांच्या माहितीसाठी विषय वाचून दाखवतो की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं त्या सद्गुरूचे नाव काय. खाली बुवा टीप अशी दिलेली आहे. नारद मुनी नाव सोडून सांगावे. उत्तर ग्रंथा आधारे आणि पुराव्यासहित असावे. म्हणून आजच्या कार्यक्रमाला शाहीर वर्ग उपस्थित आहेत. त्यामध्ये आमच्या कोकणच्या गायिका शाहीर प्रसिद्ध शाहीर तेजल पवार मॅडम सुद्धा आज उपस्थित आहेत. तसेच तोरेवाले शाहीर सुनील बुवा लोगडे सुद्धा आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत. म्हणून बुवांना प्रश्नपद म्हणायचंय काय बघा. वेळ कमी आहे म्हणून
अग स्वयंपाक कर तू डालवा जिऱ्या मिऱ्याची चटणी वाढ स्वयंपाक कर तू डालवा जिऱ्या मिऱ्याची चटणी वाढ जेवायला बघताना वाट बाया जेवायला बघताना वाट अग साजने माझ्या बाया भूकल्या नग साजने माझ्या बाया भूकल्या नग म्हणून दोन प्रश्न देतोय अरे काही जणांची हायस काही जणांची हाय तुला साथर बघ कराया जमते का मातर काही जणांची हाय तुला साथर बघ कराया जमते का मातर सोडतो विषय तुला रणातर आज सोडतो विषय तुला रणातर यशोधुनी जाऊन उत्तर त्याच घरात नाही तर बुवा काढीन तुझी वरात शोधुनी तुझं उत्तर त्याच घरात नाही काढीन बुवा तुझी सारी वरात यशोधुनी जाऊन उत्तर त्याच घरात शोधुनी जाऊन उत्तर त्याच घरात नाही तर बुवा काढीन तुझी वरात त्याच्या नावाची खरी बात येऊन सांगा तू शास्त्रात दम पाहू दे आज रातर दम पाहू दे आज रातर यशोधुनी जाऊन उत्तर त्याच घरात नाही तर तुझी काढीन बुवा वरात यशोधुनी जाऊन उत्तर त्याच घरात नाही तर बुवा काढीन तुझी वरात यशोधुनी जाऊन उत्तर त्याच घरात नाही तर बुवा काढीन तुझी वरात यशोधुनी जाऊन उत्तर त्याच घरात नाही तर बुवा काढीन तुझी वरात जनाची हाय तुला सासर बघा कराया जमते का मातर काही जनाची हाय तुला सासर बघा कराया जमते का मातर सोडतो विषय तुला मातर सोडतो विषय तुला रातर यशोधुनी जाऊन उत्तर त्याच घरात नाही तर बुवा काढीन तुझी वरात यशोधुनी जाऊन उत्तर त्याच घरात नाही तर बुवा काढीन तुझी वरात यशोधुनी जाऊन उत्तर त्याच घरात नाही तर बुवा काढीन तुझी वरात तर बुवा वेळे अभावी बारी कमी आज वेळ कमी आहे म्हणून तुम्हाला अगदी जोरदार बारी जशी हवी तशी करा दुसरी बारी माझ्या हातामध्ये आहे म्हणून माझी पहिली फेरी मी संपवून तुमच्या प्रथम फेरीसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो